तर चांगला शेर कसा असतो की हा किल्लीसारखा असतो, तो अनेक वेगवेगळ्या भावभावनांच्या संदुकीची किल्ली असतो. तो संदूक नसतो. शेर हा संदूक नाही आहे. बरेच जण तो संदुकीसारखा शेर करतात, म्हणजे पूर्ण वर्णन करत बसतात त्यात, है ना. तो फक्त ती फक्त किल्ली आहे. ती संदूक ही वाचणाऱ्याच्या मार्फत असते आणि शेर ती फक्त संदूक उघडण्यासाठी असतो. ही माझी व्याख्या करण्याची खात्री माझी पूर्ण करतो की शेर हा ती संदूक उघडण्यासाठीच असतो. पण कसं आहे की बरेच जणांना तो शेर म्हणजे घास भरवल्यासारखा तो शेर करत असतात. पण रूपकं आणि प्रतीकं असली की सूचकपणा येतो, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्यांना प्रश्नचिन्ह विचारले तर तो आणखी अर्थांच्या शक्यता वाढतात, हेही आपल्याला लक्षात घ्यायला हवं. मला आणखीन एक म्हणायचं की मध्यंतरी आता याच्यावर की गझलेतला शेर हा स्पष्ट असायला हवा, तो लगेच दाखल व्हायला हवा, असं अनेक जणांचं मला एक मत दिसलं. पण स्पष्ट असा हवा म्हणजे काय हवा तो म्हणजे घास भरवल्यासारखा हवा का? दोन्ही अर्थात ना, सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो, हे स्टेटमेंट काही शेर झाला नाही ना. तुम्हाला त्याच्या पलीकडे जाण्यासाठी दोन शेरांमध्ये थोडीशी मोकळी जागा असायला हवी, तिथे प्रश्न असायला पाहिजे, थोडी संदिग्धता असायला पाहिजे. पण त्यातनं अर्थांच्या शक्यतांनी वाचणाऱ्याला खुणावलं पाहिजे. एखादा शेर संदिग्ध आहे, त्यातनं अजिबातच कुठल्या अर्थांच्या शक्यता खुणावत नाही, तर त्याला मी शेर तो म्हणजे त्यात मला आवडणार नाही तो शेर. म्हणजे मी शेर हा शेर आहे आणि तो शेर हा शेर नाहीच, अशा मी व्याख्या करण्याच्या भानगडीत पडणार नाही. हा शेर चांगला आहे, हा शेर फार चांगला आहे, हा शेर फार वाईट आहे, हा शेर फार टुकार आहे असं म्हणून फार करतो. पण कारण अनेक जे शेर लिहिणारे असतात ते असे सगळं पश्चिमेला उगवतो आणि पूर्वेला मावळतो. उलट लिहिलं तर शेर होईल माझ्या म्हणतो, सरळ लिहिलं तर शेर होणार नाही. सूर्य पूर्वेला मावळतो आणि पश्चिमेला उगवतो असं लिहिलं तर तो शेर होईल. तर माझ्या मते ही स्पष्टता जी आहे याचा तो मिसऱ्याची स्पष्टता या बाबतीत घ्यायला हवी. ओळींमध्ये किती स्पष्टता आहे आणि किमान 2-3 एक अर्थ तरी पोचतोय का कवीपर्यंत, वाचकापर्यंत, हे आपण बघायला पाहिजे. आणि आता आणखीन एक मला एका गोष्टीवर म्हणण्यात की आता ही नवीन गझल होते आहे, म्हणजे गेल्या काही 1.5 दशक किंवा नमस्कार या आमचे मित्र आलेले आहेत, अनिरुद्ध अभ्यंकर, खास कार्यक्रमासाठी त्यांचं स्वागत करतो मी. गझलकार येतात आणि विडंबनी करतात, कदाचित या भाषणाच्या नंतर विडंबनी करतील ते पुढे जाऊन. तर जे मला गेल्या काही दिवसात जो ट्रेंड, म्हणजे गेल्या 1.5 वर्षात जो ट्रेंड मला दिसला की पहिले तसे शेर होते, पण जे चित्रमय शेर असायचे, चित्रमयता जी शेर आहे म्हणजे फोटोग्राफिक शेर म्हणतो आपण, त्यांचं प्रमाण गेल्या काही वर्षात अनेक वाढलं. चांगले शेर लिहित आहेत. याचं कारण अनंत ढवळ्याचा एक शेर आहे जो मला आता, पानगळींच्या पानांवरती आठवणींचे ऊन उतरले, हा त्यांचा शेर आहे. किंवा माझाच एक शेर चालू प्रसिद्धी करणार तुम्हाला, ढगळ घालून झब्बा डोंगरावर कुणाची वाट पाहत चंद्र बसला. किंवा याचा एक शेर आहे वैभव देशमुखचा, तो पुढे बसला आणि माझा मित्र आहे, त्यामध्ये तुम्हाला शेर सांगायलाच हवं आहे ना की बस माझ्या डोळ्यांची होती, घाट तुझ्या देहाचा होता, है ना. तर असे अनेक चित्रमयता जी आहे, जो जे हायकू मधला जे शब्दचित्र उमटतं, तशा प्रकारचे शेर मराठीत यायला सुरुवात झालेली आहे. ते तुम्हाला यांच्या ढवळ्यांच्या कवितांमध्ये तुम्हाला आढळतील, त्यांच्या ज्या गझला आहेत त्याच्यात तुम्हाला आढळतील. ते काय कुठला धुरकट बसते कुठला तो ऐकून आठवत नाही, सॉरी. तर माझ्या मते ही चित्रमयता जो आहे, हा प्रकार, हा गझलेसाठी आणि पण लोकांना तो, बरेच जणांना, वाचकांना तो ती अपील होत नाही असं कधी कधी वाटतं मला. कारण त्यांना ते एक प्रकारची की मला तू दुःख दिलेलं आहेस आणि या दुःखात माझं असं झालेलं आहे, आणि मग माझं जे काय असतं नेहमीचं पारंपरिक स्टाईल जी असते ना, की माझा मोती झालेला आहे आणि त्या मोत्याला तू असं हे करू नकोस,
मी तुला छळीन किंवा जे काय ते टिपिकल जे असतात गोष्टी आहे ना, की मी फूल बनवून तुझ्या काय म्हणतात उंबऱ्यावर उगवेन वगैरे काय, किंवा वारा बनवून तुझ्या घरात शिरीन वगैरे वगैरे काय जे त्या टाईपचे असतात है ना, त्या या गोष्टी असतात. तर या गोष्टी मला चित्रमयता जी आहे, चित्रमय शेर जे असतात त्यांचं प्रमाण आता म्हणजे हा एक वळण घेतलेलं आहे वेगळं मराठी गझलेने. दुसरा म्हणजे नवीन गझलकार जे आहेत बऱ्यापैकी नवीन गझलकार म्हणजे नव्याने लिहिणारे नाही, जे नवीन गझल लिहितात. आता नवीन गझल म्हणजे ज्यांची गझलेकडे बघण्याची दृष्टी ही नवीन आहे. बरेच जण नव्याने गझल लिहितात पण त्यांची गझलेकडे बघण्याची दृष्टी पारंपरिक आहे. त्यामुळे ते गझलकार नवीन गझल लिहिणारे जे आहेत ते या गोष्टींचा सूचकतेचा फार चांगला उपयोग करतात. जसा याचा एक शेर आहे, हा सारा माझाच उन्हाळा, हे सगळे गुलमोहर माझे है ना. तर हा शेर जो आहे सूचकता पण याच्यात अर्थांचे अनेक काय म्हणतात वलय तयार होतात, पदर येतात. किंवा यांचा शेर आहे कुठला, कळूनही त्या सरोवराचे गूढ न कळले, प्रतिबिंबांची वलय नुसती हलत राहिली. अशी अनेक शेर असतात की अर्थांच्या शक्यता अर्थांच्या शक्यतांना ठोठावणारे, तुमच्यापर्यंत पोचवणारे, त्यात थोड्या संदिग्धता पण येऊ शकते कधी कधी है ना. जगण्यासाठी एक डहाळी पुरली होती, ढवळींचा शेर. अवती भोवती जंगल होते नात्यांचे पण, पुस्तकाला ठेवलेले तिथे त्यांचं जाहिरात करतोय, प्रत्येकाने विकत घ्या. यांचं पुस्तक ठेवलेलं आहे हाऊस, आणि यांचं उकारण्यातील पानगळ तिथे ठेवलेलं, ते विकत घ्या सगळ्यांनी, कमी प्रति ते मिळणार नाहीत तुम्हाला, नंतर रडू नका. हां तर दुर्मिळ आहे. आणि हे कुठल्या मुशाराला जात नसल्यामुळे ते राहत तिथे मिळण्याची शक्यता नाही तुम्हाला. तुम्ही मुशाराला पाठवा नाही पाठवते काय, आपण संपर्क करू त्या मुशाराला. हा आता मूळ मुद्दा राहिला तर गझल लिहिणारा आणखीन काय आक्षेप असतो तो माझ्या अनेक मित्रांना वाटतो, त्यांना पण वाटतो की गझल ही बरेच जण यमकानुसार लिहितात. तर माझं असं म्हणणं आहे की गझल हा काव्यप्रकारच असा आहे की यमकानुसार होणे हे साहजिक आहे. म्हणजे आता पहिल्यापासून तुम्ही सुरुवात केली मीरपासून गालिबपासून सगळ्यांचीच गेली की कधी कधी वाटतं अरे या मीरनी हा यमक कुठून आणला. आपण बोललो त्याच्यावर की तो मला तो शेर आठवला याचा, त्यांनी मला तो एक शेर पाठवला होता तो त्यांनी तो फारुकींच्या भाषणातला एक शेर की वो दिन गए की आंखें दरियासी बहती आथी, वो दिन गए कि आंखें दरियासी बहती आथी, सूखा पड़ा है अब तो मुद्दत से ये दुआबा. दुआबा म्हणजे दोन मधील प्रदेश. हा त्याच्या आणि त्यातले यमक मग त्याचे कसे आहेत यमक बघा असे दुआबा हा त्यांनी यमक केलेला आहे. तर त्याचा मतला कसा आहे तर हे मी कधी शब्द ऐकले नव्हते. फुटा किए पियाले लंडता फिरा कराबा. कराबा म्हणजे जग, मग काय मराठी काय म्हणते पात्र. फुटा किए पियाले लंडता फिरे कराबा, मस्ती में मेरी था यहाँ एक शोर शराबा असं काहीतरी आहे. हिकमत में कुछ जो गर्दू यकसा फिरा करे है, चलता नहीं वगरना शामो सहर गराबा. हर चंद नातवा है पर आ गया जो जीवे, देंगे मिला जमी से तेरा फलक फुलावा. आता याच्यातले मला काहीच अर्थ नाही कळले काही शब्दांचे. मी यासाठी सांगितलंय की कराबा, गराबा, कुलाबा हे जे यमक जी मीरने घेतलेली आहे ही तर मला कधी कधी वाटतं की त्यांनी अशी लिस्ट बनवलेली आहे आणि त्यांनी ठरवून त्याच्यावर आता मला याच्यावर शेअर करायचं आहे असं ठरवूनच त्यांनी कधी असं म्हणजे त्यातही म्हणजे अर्थात कौशल्य लागतं चांगलं शेअर घ्यायला, कारण त्यांनी निभावला चांगला आहे. कुलाबा वगैरे छान आणलेला आहे. त्याच्यातलं कुलाबा हा शब्द गझलती आहे हे मला बदलणं कळलं. तर तुम्ही कुलाबा फक्त मुंबईत असतो हा भाग एवढं मला माहिती होतं, तो गझलती आहे. हां तर थोडक्यात काय की यमकानुसारही असणं हे काही वाईट नाही, फक्त तो वाईट शेड असू नये, म्हणजे काहीतरी अशी पाडल्यासारखं तो असायला नको है ना. की कारण कसं आहे की आता ठराव नाही म्हटलं की सराव नाही येणार, घाव नाही, डाव नाही. जो गझलकार असतो
म्हणजे तुमच्याशिवाय जे इतर गझलकार असतात त्याला तू एखादा मथला ऐकवला, त्याला एखादा मथला ऐकवला तर हां अरे मला म्हटलं ऐक, हां असं असं नाही, डाव नाही, हां आता म्हणजे सराव येणार आहे वेळेस निभावणार, काव नाही पाव नाही. विशेषतः अशा प्रकारचे यमक आहेत ज्यांना आमचे एक गझलकारांनी प्रथम दर्जाची यमक म्हटलेले आहेत. आभाळ, भाळ, काळ अशा अशा यमकांच्या बाबतीत ते जास्त होतं. पण जिथे क्रियापद असतात, उदाहरणार्थ करणे, सुटणे, तुटणे, तिथे तुम्हाला हे गेस करणं कठीण होतं. तर हे माझं म्हणणं की यमकांचं असणं हे नाही, फक्त तो वाईट शेअर असू नये, हे की नाही. आणि दुसरं आता शेवटचा मी एका मुद्द्यावर 2 मुद्दे चालेल. तर की दुसरं म्हणजे आपल्या इथे मराठीत दुसऱ्यांच्या थीमवर गझल लिहिणं किंवा शेर लिहिणं हे त्याला एका प्रकारे वाईट मानतात. म्हणजे आहेच वाईट, म्हणजे का वाईट आहे, कारण माझा शेर कोणी याचा कोणी त्याच्या शेरावर कोणी लिहिलं तर मला वाईट वाटेल, पण आता भावनेच्या शेरावर कोणी लिहिलं नाही ना, ते चालतं मराठीत असं मी म्हणून नाही. पण माझं म्हणायचं हे आहे की मराठीत उर्दू त्याची फार मोठी परंपरा आहे किंवा भारतीय परंपरेचाच हा भाग आहे. इंडो एशियन जी परंपरा आहे, भारतीय इंडो पर्शियन परंपरेचा हा भाग आहे. कारण आपल्या इथे बरीच उदाहरणं दिलेली आहेत, भगवती, कालिदास आणि अगदी यांची पण उदाहरणं दिलेली आहेत. मीरने कोणाचे बेदिल हाफिजचे केले होते ना, हाफिज गालिबने बेदिलचे घेतलेले आहेत. तुकारामाने आणि कबीरांचे अनेक निंदकाचे घर असावे शेजारी, आणि काय म्हणतात त्याला निंदक ना, असे ते आहे. म्हणजे आपल्या इथे परंपरा आहे, फक्त त्यात नवीन गोष्ट कुठली पैदा होते हे आपण बघायला पाहिजे. अर्थात कधी कधी दुःख काय होतं की जर आता मी आता आज हा शेर लिहिला आणि लगेच चौथ्या दिवशी कोणीतरी अरे त्यांनी पण आता हा शेर टाकला, तेव्हा डोकं तेव्हा सटकतं आपलं, तेव्हा पण ठीक आहे, दॅट्स पार्ट ऑफ कल्चर, उर्दू गझल कल्चर, गझल संस्कृतीचा जो भाग. कारण आता आपण मीरच्या समजा गझला बघितल्या काही की मीरच्या जमिनी या फरासनी पण वापरलेल्या आहेत, आहे की नाही, की जो वैशाते फरासनी काय अनेक जणांनी वापरलेला आहे, गालिबनी पण वापरलेला आहे, हां की वैशाते बढ़ती गई इश्क के आजार के साथ, अब तो हम बात भी करते नहीं दिलदार के साथ, इस कदर खौफ है अब शहर की गलियों में के लोग चाप सुनते हैं तो लग जाते हैं दीवार के साथ. हा फरासचा होता. मग सहज मी शोधता म्हणला मीरजेच्या गझल आहे, क्या मुआफिक हो दवा इश्क के बीमार के साथ, जी ही जाते नजर आए हैं इस आजार के साथ, रात मजलिस में तेरी हम भी खड़े थे चुपके जैसे तस्वीर लगा दे कोई दीवार के साथ. मीरचा हा शेर किती सुंदर आहे, जैसे तस्वीर लगा दे कोई दीवार के साथ. हा फारच फिका पडतो म्हणजे परत शेर. हां, तर अशी परंपरा मराठीत जमिनीवर लिहिणं हे बिलकुल गझलकारांनी त्याला वाईट मानू नये, चांगलं लिहावं हा त्याच्यामध्ये फक्त एक निकष आहे, वाईट करून. म्हणजे त्याच्या फारुकीने चांगलं उदाहरण दिलं की कुठल्या तरी शायरांनी मीरच्या जमिनींना आपली दफनगाह बना दिया, कवर दफनभूमी बनवलेली आहे. मीरच्या जमिनींना नासेकनी मीरच्या जमिनींना आपली दफनभूमी बनवलेली आहे, आपल्या गझलांची दफनभूमी. तर तसं करू नये, लिहावं आणि चांगलं लिहावं. आणि सांगून लिहिलं नाही सांगितलं तरी चालतं, पण चांगलं लिहावं, नवी बात पैदा होण्याची. आता मी शेवटच्या यायला येतं. आता गझलेत सवलती आणि सुटी किती घ्याव्यात. आता हेमंत पुणेकर बसलेले त्यांनी मध्यंतरी गुजराती पद्धतीने मराठीत लिहिता याला हवी गझल, ते पुरस्कार. माझं म्हणणं असं आहे की याला कुठेतरी एक आपण मर्यादा आहे, आपण एका लिमिटपर्यंत ठीक आहे, पण ते जे बदल व्हायला पाहिजे ते मराठीच्या वळणानेच व्हायला हवे. हां, ते मराठी वाटलं नाही समजा, ते लिहिताना तो शेर मराठी उर्दूच्या किंवा गुजरातीच्या उच्चार पद्धतीने लिहिलेला बांधलेला शेर, मराठी शेर मराठी वाटला नाही तर त्याला काय अर्थ आहे. त्यामुळे मी जोपर्यंत त्या मराठीपणा शिल्लक राहील तोपर्यंत तो शेर स्वीकारायला हवा, की त्याचं मी स्वागत करतो त्या अशा शेरांचं. जेव्हा त्याचं ओढून ताणून काहीतरी आपल्याला नवीन जन्म करायचं आहे, दाखवायचं आहे, अशा
असा अट्टहासापैकी अट्टहास जाणवतो आहे असं आपल्याला वाटलं तर मात्र मी तिथे स्वीकार करणार नाही. मी पण कधी कधी सवलती घेतो. मला काही जणांच्या नाराजींचा एक म्हणजे झेलावा लागला तसं सुद्धाचा मी उच्चार जो आहे तो सुद्धा करतो है ना, कारण हे दोन्ही उच्चार मराठीत आहेत. सुद्धा आणि सुद्धा. मी सुद्धा तिथे गेलो होतो, मी सुद्धा तिथे गेलो होतो. किंवा चेहरा आणि चेहरा, चेहरा किंवा चेहरा राधिका. गालं मला आवडत नाही सांगतो तुम्हाला म्हणून तुम्हाला राधिका सांगितलं. गालगा राधिका, चेहरा किंवा चेहरा गागा है ना, किंवा चेहरा 3 होती गा. तर माझ्या मते अशा ज्या सवलती आहेत त्यांचा भरपूर वापर करा गझलकारांनी. ते पण त्या ओढून ताणून नसावं. मी राहा केलेला आहे त्या ठिकाणी. बघत राहा एकटक एकांत भिंतींना, पुढे मग रात्र आहे खत कशी आहे. खतकशी याच्यावर ड्रॉइंग जे करतात भिंतींवर. तर माझ्या मते सवलती जरूर घ्याव्यात, पण ते मराठीपणाला त्याला कुठेही बाधा यायला नको, एवढंच माझं म्हणणं आहे. बाकी जे आहे ते आहेच. आणि याच्यानंतर आपण माझं भाषण संपतो. बराच वेळ झाला. मला पहिले म्हणाला होता 15 मिनिटं बोललो होईल का. मला भीती वाटली होती मला की एवढ्या बोलू शकणार नाही, पण मी बरीच बॅटिंग केलेली दिसते. आता विजय सुंदर पाटलांचं मी हे घरून काढलेली. आता मी माईक स्वाधीन करतो. धन्यवाद. चित्तरंजनने अनेक मुद्द्यांचा परामर्श घेतलेला आहे. त्यांनी मुद्द्यांचा समाचार घेतलेला आहे असे म्हणते. अनेक मला वाटतं गझलियत तगजुल यासारख्या मुद्द्यांना त्यांनी स्पर्श केला. या मुद्द्यांचा या चर्चेचा आपल्या सगळ्यांनाच फायदा होईल अशी आशा आहे. आता मी बोलवतो आहे समीर चव्हाण यांना. त्यांनी आपली मत मांडावी. म्हणजे चित्तरंजन आणि माझ्यामध्ये थोडा ओव्हरलॅप झाला आहे, पण तरीही काही गोष्टी रिपीट करतो. तर ॲक्च्युली समकालीन ग्रुप किंवा हा जो कार्यक्रम आहे आत्ता जरी दिसत असेल तरी दिसला असला तरी त्याचे रूट्स तसे अनेक वर्षांपूर्वी आहे. साधारणतः 2004-05 पासून आम्ही काही कार्यक्रम सुरू केले होते आणि आम्ही घरोघरी भेटायचो, प्रत्येकाच्या घरी एक शनिवारी. आणि आम्ही तेव्हा 5-7 लोक असो. तर आणि त्याचा म्हणजे मला माहीत नाही चित्तरंजन किंवा किती फायदा झाला, पण मला खूप फायदा झाला. आणि थोडा अवेअरनेस आवश्यक आहे मला असं वाटतं. म्हणजे आपण लिहितो ही एक गोष्ट, पण आपलं वाचन असेल आणि विचार असेल आणि दोन्हीचा बॅलन्स असेल तर लेखनामध्ये नक्कीच फायदा होतो. तर माझ्या टॉकचं जे बेसिस आहे ते आहे फारुकींचं पुस्तक आहे. ते 85 साली आलं. ते उर्दूमध्ये आहे. मला काही उर्दू येत नाही, पण त्याचं हिंदी रूपांतरण ज्ञानपीठने आत्ताच काढलं 2008 मध्ये. तर मूळ पुस्तक जे आहे त्याचं नाव आहे शोरे शेरंगेज. आणि त्या पुस्तकातून मी काही पॅराग्राफ्स घेतले आणि ऑब्विसली मी चित्तरंजन आणि आनंद यांच्याशी बराच वेळ डिस्कस केलं, कारण की बरेच डाऊट्स होते. तर मी त्यातले काही मुद्दे आणि काही पॅराग्राफ्स वाचून दाखवतो. तर मराठी गझलेत विचारांना केंद्रस्थानी ठेवून पाहणाऱ्या आणि जबाबदारीने लेखन करणाऱ्या लोकांचा एक ग्रुप व्हावा, वादविवाद व्हावेत असे बरेच दिवस चालले होते. तर हा त्यातला पहिला कार्यक्रम म्हणता येईल. तर मी आनंदचे आभार मानतो, कारण की त्याने पुढाकार घेतला आणि त्यामुळेच हा कार्यक्रम होऊ शकला. तर पहिला मुद्दा आपल्याला अगदी बेसिक आहे आणि मुद्दा असा आहे की गझल ही बोलीचालीच्या भाषेतच लिहिली गेली पाहिजे. शेर हा वाचले समजला पाहिजे, भिडला पाहिजे वगैरे वगैरे. या अपेक्षा कितपत वाजवी आहे. ओके. मानवी संवादातील आणि नात्यांतील गुंतागुंत, बारीक सारीक डिटेल्स नेहमीच रोजंदिनीच्या भाषेमध्ये व्यक्त करता येतील का. तर मी काही प्रश्न, काही डाऊट्स पोच करतोय. तसेच बोलीचालीची भाषा ही काळानुरूप बदलते, पण याचा अर्थ असा का की
आपल्या म्हणजे संत साहित्य परंपरा जी आहे त्यात जी भाषा वापरली गेली, जी भाषा घडवली गेली, त्यात काळाच्या आड गेलेले शब्द, म्हणी, रूपक, प्रतिमा, संकेत, वाक्यप्रचार असंख्य प्रमाणात आहे. ते आपण वापरायचेच नाही. म्हणजे तुकारामाकडे बघितलं किंवा मोजमतकडे पाहिलं तर आपल्या लक्षात येतं. म्हणजे फॉर इन्स्टन्स एके प्रतिमेचे पण. ओके, आता ही जी फ्रेज आहे ती तशी तुम्हाला ती मोजमतमध्ये सापडते, पण संत साहित्यात कुठे ना कुठे असणार ती, पण ती वाचनात येत नाही. तर मला असं वाटतं की हे आपण या अशा गोष्टी गझलमध्ये पण आणू शकतो, आणायला हव्यात. ओके, आता दुसरा मुद्दा असा आहे की भाषिक आग्रह, की भाषा शुद्ध हवी, भाषेची शुद्धता, की ज्यात भाषेची तोडफोड ही वाईट समजली जाते. म्हणजे ही ॲक्च्युली कवितेमध्ये इतकी वाईट समजली